Good morning, student. Today we start the third unit of business planning and entrepreneurial management. So the chapter name is entrepreneur project development. In that we learn about the introduction, then innovations and categories of innovations and invention. These three parts we learn in this lecture. So we first start with introduction. Those who are interested to becoming entrepreneur must have a ability to generate a large number of ideas, so that at least one of the idea has a potential for the business opportunity. This idea also leads to varied phase of a project. On the other hand, adoptions of the idea is likely to result into the profitable business. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला एंटरप्रेन्युअर जर बनायचं किंवा स्वतःचं एंटरप्राइज स्टार्टअप करायचं असेल तर त्याला वेगवेगळ्या आयडिया जनरेट झाल्या पाहिजेत. म्हणजे त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाज या जनरेट करता आल्या पाहिजेत. म्हणजे त्याच्याकडे ॲबिलिटी असली पाहिजे की अशा प्रकारे वेगवेगळ्या आयडिया जनरेट करण्यासाठी. कारण प्रत्येक आयडिया ही आपल्याला बिझनेस पोटेन्शियल देईलच असं नाही. त्यामुळे वेगवेगळ्या आयडिया जनरेट केल्यामुळे त्यातली एखादी आयडिया जरी आपल्याला बिझनेस अपॉर्च्युनिटी म्हणून मिळू शकते. म्हणजेच अनेक आयडियांमधून आपण एक सक्सेसफुल आयडिया आपण चॉईस करून त्यानुसार आपण प्रॉफिटेबल बिझनेस करू शकतो. तर आपण अशा आयडिया जनरेट करत असताना त्या फेजमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट हे आपल्याला डेव्हलप करावे लागतात. त्याच्या माध्यमातून आपण ती आयडिया सक्सेसफुल करून आपण सक्सेसफुल बिझनेस हे बिझनेसमन बनवू शकतो किंवा सक्सेसफुल एंटरप्राइज आपण स्टार्ट करू शकतो. Project identification is the first steps of new venture. It is a concern with the collection, completions, and analysis of the economic data for the purpose of locating possible opportunities for the investment and the development of such opportunities. Project identification is a difficult task for faced by an entrepreneur. म्हणजेच न्यू व्हेंचर आपल्याला स्टार्टअप करताना पहिले आपल्याला प्रोजेक्ट आयडेंटिफिकेशन करता आलं पाहिजे. म्हणजेच आपण एखादा व्हेंचर स्टार्ट करत असतो तर आपल्याला त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रोजेक्ट आपल्याला इस्टॅब्लिश करावे लागणार आहेत किंवा प्रोजेक्ट आपल्याला रन करावे लागणार आहेत ते आपण आयडेंटिफाय केलं पाहिजे. प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण त्या वेगवेगळ्या प्रकारचे कलेक्शन आपल्याला कशा पद्धतीने करायचे आहे, त्याच्यानंतर इकॉनॉमिक डेटा ॲनालिसिस करायचा आहे, त्याच्यानंतर कशा पद्धतीने आपण बिझनेस इस्टॅब्लिश करणार आहे जेणेकरून आपण त्यासाठी पॉसिबल ज्या काही अपॉर्च्युनिटी आहेत त्यामुळे योग्यरित्या आपण इन्व्हेस्टमेंट करून योग्यरित्या त्या अपॉर्च्युनिटी डेव्हलपमेंट करू शकतो, ज्याच्या माध्यमातून आपण योग्यरित्या बिझनेस करू शकतो. अशा प्रकारच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला पहिलं प्रोजेक्ट आयडेंटिफिकेशन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये प्रत्येक एंटरप्रेन्युअरला प्रोजेक्ट आयडेंटिफिकेशन हे डिफिकल्ट टास्क असतो. कारण प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा बिझनेस स्टार्टअपसाठी नवीन असतो, त्यामुळे त्याला प्रोजेक्ट आयडेंटिफिकेशन करणं हे डिफिकल्ट जात असतं. According to Peter Drucker, opportunities are of three kinds: additive, complementary, and breakthrough. Additive opportunity is concerned with the utilizing the existing resources without making any changes. Complementary opportunities result in introductions of new ideas and involve changes. Breakthrough involves drastic and fundamental changes in the existing business. Risk is least in additive opportunities, greater in complementary, and greatest in ब्रेकथ्रू अपॉर्च्युनिटीज. म्हणजेच पीटर डकर यांच्या मते आपल्याला त्यांनी अपॉर्च्युनिटीचे 3 टाईप दिले आहेत. फर्स्ट म्हणजे ॲडिटिव्ह, सेकंड इज कॉम्प्लिमेंटरी, अँड थर्ड इज ब्रेकथ्रू. अशा प्रकारचे 3 आपल्याला अपॉर्च्युनिटीचे टाईप दिले. ॲडिटिव्ह अपॉर्च्युनिटीज म्हणजेच काय, तर आपण मार्केटमध्ये जे काही एक्झिस्टिंग रिसोर्सेस असतात त्याचा वापर करून आपण जे काही प्रोडक्ट डेव्हलप करत असतो किंवा एक्झिस्टिंग रिसोर्सेसचा वापर करून जे काही आपण अपॉर्च्युनिटी तयार करून बिझनेस करत असतो त्यालाच ॲडिटिव्ह अपॉर्च्युनिटी असं म्हटलं जातं. कॉम्प्लिमेंटरी अपॉर्च्युनिटी म्हणजेच काय, तर एखादी नवीन आयडिया जनरेट करून जे काय आपण त्याच्यामध्ये चेंज करून किंवा नवीन आयडिया जनरेट करून जे काही चेंज आपण करत असतो किंवा प्रोडक्ट डेव्हलप करत असतो किंवा अपॉर्च्युनिटी आपण आयडेंटिफाय करत असतो न्यू आयडियाच्या माध्यमातून, त्यालाच आपण कॉम्प्लिमेंटरी अपॉर्च्युनिटी असं म्हटलं जातं. आणि ब्रेक थ्रू म्हणजेच काय, तर ब्रेक थ्रू अपॉर्च्युनिटी म्हणजेच जर मार्केटमध्ये जे काही एक्झिस्टिंग बिझनेस आहे त्याच्यामध्ये आपण ड्रास्टिक अँड फंडामेंटल चेंज करून जे काही आपण बिझनेस डेव्हलप करत असतो त्यालाच आपण ब्रेक थ्रू अपॉर्च्युनिटी असं म्हटलं जातं. अशा प्रकारचे 3 आपल्याला अपॉर्च्युनिटी दिलेल्या आहेत. त्यामध्ये आपण ॲडिटिव्ह म्हणजेच थोडक्यात जे काही एक्झिस्टिंग बिझनेस आहेत तो आपण ॲक्वायर करून किंवा एक्झिस्टिंग बिझनेसची आयडिया घेऊन आपण बिझनेस रन करत असतो. कॉम्प्लिमेंटरी म्हणजेच आपण न्यू आयडिया जनरेट करून बिझनेस करत होतो. आणि ब्रेक थ्रू म्हणजेच बिझनेसमध्ये एक्झिस्टिंग असलेले बिझनेस आपण त्याच्यामध्ये काही प्रमाणात फंडामेंटल चेंज करून आपण किंवा ड्रास्टिक चेंज करून त्याच्यामध्ये आपण आपला बिझनेस रन करत असतो. अशा प्रकारच्या 3 अपॉर्च्युनिटीज आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात.
त्यामध्ये रिस्क फॅक्टर जर बघितला तर ॲडिटिव्ह ऑपॉर्च्युनिटीजमध्ये आपल्याला रिस्क ही कमी असते रादर दॅन कॉम्प्लिमेंटरी आपल्याला जास्त रिस्क असते आणि कॉम्प्लिमेंटरीमधील रिस्क ही आपल्याला ब्रेक थ्रूच्या ऑपॉर्च्युनिटीच्या रिस्कपेक्षा आपल्याला कमी असते. म्हणजेच सर्वात जास्त रिस्क ही आपल्याला ब्रेक थ्रू ऑपॉर्च्युनिटीमध्ये दिसून येते, त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात ही आपल्याला कॉम्प्लिमेंटरी ऑपॉर्च्युनिटीमध्ये दिसून येते आणि त्याच्याहीपेक्षा म्हणजे सगळ्यात कमी रिस्क ही आपल्याला ॲडिटिव्ह ऑपॉर्च्युनिटीमध्ये दिसून येते. अशा प्रकारे पीटर टकर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. Next part is innovation. Definition of innovation. Innovation is a process by which an idea or invention is translated into the goods or services for which people will pay or something that result for this process. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला इनोव्हेशन म्हणजेच काय, इनोव्हेशन कॉन्सेप्ट दिले. इनोव्हेशन म्हणजेच काय तर एखादी आयडिया किंवा एखादं इन्व्हेन्शन आपण ट्रान्सलेट करतो गुड्स किंवा सर्व्हिसमध्ये त्याचं ट्रान्सलेट आयडियाचं किंवा एखाद्या इन्व्हेन्शनचं आपण एखाद्या गुड्स किंवा सर्व्हिसमध्ये ट्रान्सलेट करत असतो, त्यालाच आपण इनोव्हेशन असं म्हटलं जातं. त्याच्या माध्यमातून म्हणजेच थोडक्यात अशा पद्धतीचे गुड्स किंवा सर्व्हिसेसचे लोक आपल्याला पे करून खरेदी करू शकतात. अशा प्रकारचे जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस आपण तयार करत असतो एखाद्या आयडियाच्या माध्यमातून असेल किंवा इन्व्हेन्शनच्या माध्यमातून असेल, त्यालाच आपण इनोव्हेशन असं म्हटलं जातं. किंवा एखादी अशी प्रोसेस त्यामध्ये प्रोडक्ट तयार करण्यासाठी लागणारी आपण यूज केलेली प्रोसेस म्हणजेच एक्झिस्टिंग प्रोसेसपेक्षा आपण नवीन जी काही प्रोसेस तयार करत असतो त्यालाच आपण इनोव्हेशन असं म्हटलं जातं. Meaning of innovation by to called an innovations is an idea must be replicable at the economical cost and must be satisfied specific needs. Innovation involves the deliberate applications for the information, imaginations and initiative in the driving greater or different value from the resources and encompasses all process by which new idea are generated and converted into successful product. म्हणजेच इनोव्हेशन म्हणजेच काय तर आपली एखादी जी काही स्पेसिफिक नीड असते ती फुलफिल करण्यासाठी किंवा सॅटिस्फाय करण्यासाठी इकॉनॉमिक कॉस्टचा यूज करून किंवा इतर जे काही फॅक्टर आहे त्याचा यूज करून कशा पद्धतीने इनोव्हेशन पद्धतीने किंवा इनोव्हेटिव्ह पद्धतीने आपण जे काही प्रोडक्ट तयार करत असतो किंवा सर्व्हिस प्रोडक्ट तयार करत असतो त्यालाच आपण इनोव्हेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच इनोव्हेशन करताना आपल्याला वेगवेगळे ॲप्लिकेशन यूज करावे लागतात. त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन असेल, इमॅजिनेशन असेल किंवा इनिशिएटिव्ह ऑफ ड्रायव्हिंग ग्रेटर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ रिसोर्सेस म्हणजे वेगवेगळ्या रिसोर्सेसचा व्हॅल्यूज यूज करणं असेल, अशा प्रकारचे वेगवेगळे ॲप्लिकेशन यूज करून आपण प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस तयार करत असतो, त्यालाच आपण इनोव्हेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात एखादी स्पेसिफिक गरज पूर्ण करण्यासाठी आपण जे काही नवीन आयडिया जनरेट करून वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन असेल किंवा इमॅजिनेशन असेल किंवा वेगवेगळे जे काही रिसोर्सेस आहेत त्याचा वापर करून जे काही नवीन प्रोडक्ट किंवा सर्व्हिस तयार करत असतो त्यालाच आपण त्यालाच इनोव्हेशन असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज कॅटेगरीज ऑफ इनोव्हेशन. Innovation are divided into two broad categories. First is evolutionary innovations are brought about by the numerous incremental advance in the technology or a process and are ऑफ टू टाईप्स. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेशनचे कॅटेगरीज दिले आहेत. त्यामध्ये आपल्याला ब्रॉडली टू कॅटेगरी दिसतात. त्यामध्ये पहिली आहे ते म्हणजे इव्हॅल्युशनरी इनोव्हेशन्स आर ब्रॉट अबाउट बाय द न्युमरस इन्क्रिमेंटल ॲडव्हान्टेजेस इन टेक्नॉलॉजी अँड प्रोसेस. म्हणजे टेक्नॉलॉजी आणि प्रोसेस याचा यूज करून आपण कशा पद्धतीने आपल्या गरजा पूर्ण करत असतो किंवा इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी आणि प्रोसेस याच्यामध्ये चेंज करून आपण कशा पद्धतीने इनोव्हेशन करत असतो त्यालाच आपण इव्हॅल्युशनरी इनोव्हेशन असं म्हटलं जातं. त्यामध्ये आपल्याला दोन टाईप दिलेले आहेत. फर्स्ट इज कंटिन्युअस इव्हॅल्युशनरी इनोव्हेशन रिझल्ट इन एन अल्टरेशन ऑफ प्रोडक्ट कॅटेगरीज इन्स्टेड ऑफ द न्यू प्रोडक्ट अँड डू नॉट रिक्वायर्ड एनी युजर लर्निंग ऑर चेंज इन हिज ऑर हिज रुटीन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फर्स्ट कॅटेगरीमध्ये फर्स्ट टाईप दिलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला म्हटलं की कंटिन्युअस इव्हॅल्युशनरी इनोव्हेशन म्हणजेच काय तर एखाद्या प्रोडक्टमध्ये आपण कंटिन्युअस जे काही चेंज करत असतो किंवा त्याच्या प्रोडक्टच्या कॅटेगरीमध्ये आपण अल्टरेशन करत असतो म्हणजे चेंज करत असतो. म्हणजेच एखादं न्यू प्रोडक्ट डेव्हलप करण्यापेक्षा एक्झिस्टिंग जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये जे काही आपण इनोव्हेशन करत असतो त्यालाच आपण कंटिन्युअस इव्हॅल्युशनरी इनोव्हेशन असं म्हटलं जातं. याच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं आपल्याला न्यू प्रोडक्ट डेव्हलप करायचं नसतं तर आपल्याला जे काही एक्झिस्टिंग प्रोडक्ट आहे त्याच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये किंवा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये कशा पद्धतीने बदल करता येईल इनोव्हेशन पद्धतीने त्याच्याकडे लक्ष दिलं जातो. याच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे नवीन लर्निंगची आपल्याला गरज नसते किंवा जो काही युजर आहे त्याला कोणत्याही प्रकारची लर्निंगची गरज नसते. त्याचबरोबर त्याच्या रुटीनमध्ये चेंज करण्याची गरज नसते. फक्त त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्टचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला चेंज झालेले दिसून येतो. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर लॅपटॉप असेल किंवा कम्प्युटर असेल अशा प्रकारचे जे काही प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेशन हे झालेले दिसतात. म्हणजेच काळानुसार आपल्याला त्यानुसार बदल झालेले दिसतात. त्यालाच आपण कंटिन्युअस इव्हॅल्युशनरी इनोव्हेशन असं म्हटलं जातं.
नेक्स्ट इज डायनेमिक कंटिन्युअस इव्हॅल्युशनरी इनोव्हेशन रिक्वायर सम युजर लर्निंग बट डू नॉट डिस्परेट हिज ऑर हर रुटीन. म्हणजेच आपल्याला फर्स्ट कॅटेगरीमध्ये सेकंड टाईप दिला आहे तो म्हणजे डायनॅमिक कंटिन्युअस इव्हॅल्युशनरी इनोव्हेशन्स. म्हणजे याच्या माध्यमातून युजरला थोड्या प्रमाणात लर्निंग करावं लागतं. त्या म्हणजे जे काही प्रोडक्टमध्ये चेंज झालेले असतील त्याच्यामध्ये कस्टमरला किंवा युजरला थोड्या प्रमाणात लर्निंग करावं लागतं, परंतु त्याचं रुटीन चेंज करण्याची गरज नसते. त्या रुटीनवरती कोणताही इफेक्ट होत नसतो, फक्त त्याला त्या प्रोडक्टचं नवीन लर्निंग करावं लागतं. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर फॅक्स मशीनमध्ये आपल्याला काळानुसार जे काही बदल झालेले असतात ते आपल्याला लर्न करावे लागतात, परंतु त्यामध्ये आपल्या रुटीनमध्ये चेंज नव्हता, फक्त ते काही नवीन फीचर आलेले ते आपण लर्न करून आपण त्याचा उपयोग करू शकतो. अशा पद्धतीचे जे चेंज असतात त्याला आपण डायनॅमिक कंटिन्युअस इव्हॅल्युशनरी इनोव्हेशन असं म्हटलं जातं. अशा प्रकारचे 2 टाईप आपल्याला दिले आहेत. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे ती म्हणजे रिव्होल्युशनरी इनोव्हेशन रिक्वायर अ गुड डील ऑफ युजर लर्निंग, ऑफ्टेन डिस्प्यूट हिज ऑर हर रुटीन अँड मे इवन रिक्वायर न्यू बिहेवियरल पॅटर्न. म्हणजे त्या ठिकाणी आपली नेक्स्ट कॅटेगरी दिली आहे ती म्हणजे रिव्होल्युशनरी इनोव्हेशन. याच्यामध्ये कस्टमरला किंवा आपल्याला प्रोडक्टशी डील करताना युजर लर्निंग असला पाहिजे. म्हणजे युजरला जास्तीत जास्त शिकावं लागतं, त्याच्यानंतर त्याचं रुटीन जे आहे त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात चेंज करावं लागतं. त्याचबरोबर आपल्याला न्यू बिहेवियरल पॅटर्न असणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच प्रत्येक ते जे काही युजर असेल त्याचं बिहेवियर पॅटर्न हे वेगळं असणं, नवीन असणं खूप गरजेचं आहे. त्याच्या माध्यमातून जे काही इनोव्हेशन आपल्याला होताना दिसतं त्यालाच आपण रिव्होल्युशनरी इनोव्हेशन असं म्हटलं जातं. अशा प्रकारचे 2 कॅटेगरीज आपल्याला इनोव्हेशनच्या दिलेल्या आहेत. A less risky innovation strategy is that of the imitator who start his new product having a large and growing demand. The imitator then proceeds to satisfy the demand better with the more effective approach. त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट स्ट्रॅटेजी दिली आहे ती म्हणजे इमिटेटर म्हणजे काय, प्रोडक्ट मार्केटमध्ये ज्याप्रमाणे आपल्याला डिमांड दिसते, म्हणजे कोणत्या प्रोडक्टला डिमांड जास्त प्रमाणात आहे किंवा ग्रोविंग डिमांड आहे त्या प्रकारची प्रोडक्ट डेव्हलप करून मार्केटमध्ये सेल करणं, त्यालाच आपण इमिटेटर असं म्हटलं जातं. यामध्ये आपल्याला कमी प्रमाणात रिस्कही दिसून येते या प्रमाणच्या इनोव्हेशनमध्ये. त्याच्यामध्ये आपण प्रोडक्ट डेव्हलप केल्याच्यानंतर आपण योग्यरित्या ऑफर करून कस्टमरला ते इफेक्टिव्हली अप्रोचने आपण ते सेल करू शकतो. अशा प्रकारची जी काही इनोव्हेशन वापरली जातात त्यामध्ये आपल्याला रिस्क कमी दिसते, त्यालाच आपण इमिटिएटर इनोव्हेशन असं म्हटलं जातं. इनोव्हेशन कॅन ऑल्सो बी थ्रू ॲक्शन सच ॲज एक्सपेरिमेंट विथ द न्यू आयडियाज. म्हणजेच इनोव्हेशन करताना आपण इतरही काही ॲक्शनच्या माध्यमातून इनोव्हेशन हे आपल्याला होताना दिसतात. त्यामध्ये पहिलं दिलं आहे म्हणजे एक्सपेरिमेंट विथ न्यू आयडियाज. म्हणजे नवीन आयडिया यावरती एक्सपेरिमेंट करत असताना, म्हणजेच एखाद्या एंटरप्रेन्युअरला किंवा एखाद्या व्यक्तीला नवीन आयडिया काहीतरी जनरेट झाली त्याचं ते एक्सपेरिमेंट घेत असताना जे काही इनोव्हेशन होत असतात त्यालाच आपण इनोव्हेशन देखील आपल्याला घडताना दिसून येतं. म्हणजे एखादी आयडिया आल्याच्यानंतर त्याच्यावरती तो जर वर्कआउट करत असेल, त्याचा एक्सपेरिमेंट त्याचं घ्यायचं ठरवलं तर त्याच्यामधून जे काही इनोव्हेशन होत असतात त्याच्यावर देखील आपण अशा पद्धतीने देखील आपण इनोव्हेशन होत असतात. त्याच्यानंतर एन्जॉईंग चेंजेस. म्हणजेच एखाद्या प्रोडक्टमध्ये एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या एंटरप्रेन्युअरला वाटलं की एखाद्या प्रोडक्टमध्ये आपण चेंज करावं, तर त्या प्रकारचे चेंज करून देखील जे काही एन्जॉय केलं जातं त्याला देखील आपण इनोव्हेशन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर फेसिंग अनसर्टन्टी इन ऑर्डर टू ट्राय न्यू आयडियाज. म्हणजेच नवीन कल्पनांचा किंवा न्यू आयडियाचा प्रयत्न करताना, न्यू आयडिया जनरेट करत असताना जे काही अनसर्टन्टी फेस केलं जातं त्याच्या माध्यमातून देखील इनोव्हेशन हे घडताना आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट इज फाइंडिंग प्रॉब्लेम टू सॉल्व. म्हणजेच एखादा प्रॉब्लेम आल्याच्यानंतर तो कशा पद्धतीने सॉल्व केला पाहिजे त्याच्यावरती जे काही सोल्युशन शोधत असतो यामधून देखील आपल्याला इनोव्हेशन घडताना दिसून येतात. नेक्स्ट इज फाइंडिंग अ न्यू यूज ऑफ एक्झिस्टिंग मेथड्स ऑर एक्झिस्टिंग इक्विपमेंट ऑर एक्झिस्टिंग सर्व्हिसेस. म्हणजे जे काही एक्झिस्टिंग सर्व्हिसेस असतील, एक्झिस्टिंग इक्विपमेंट असतील किंवा जे काही मेथड असतील आपल्याला अवेलेबल मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने न्यू किंवा नवीन पद्धतीने आपण कशा पद्धतीने ते एक्झिस्ट करू शकतो याच्याकडे जो काही विचार केला जातो किंवा त्याच्यामध्ये जे काही नवीन आयडिया जनरेट केल्या जातात एखाद्या मेथडमध्ये असतील किंवा इक्विपमेंटमध्ये असतील किंवा जे काही सर्व्हिसेस असतील त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण इनोव्हेशन करू शकतो याच्याकडे लक्ष दिलं जातं. त्याच्या माध्यमातून देखील वेगवेगळे इनोव्हेशन आपल्याला होताना दिसून येतात. त्या प्रकारचे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला मार्केटमध्ये इनोव्हेशन हे होताना दिसून येतात. परंतु अशा प्रकारचे इनोव्हेशनचा यूज करून प्रत्येक बिझनेसमॅन आपला बिझनेस हा सक्सेसफुल करत असतो. त्याचबरोबर तो लाँग टाईमसाठी मार्केटमध्ये सस्टेन राहण्याचा प्रयत्न करत असतो. Throughout history, great innovations have periodically occurred to thrust humans kind forward with new टेक्नॉलॉजीज, न्यू इंडस्ट्रीज और न्यू इकॉनॉमिक सिस्टम. म्हणजेच आपल्याला हिस्टरीमधून आपण आयडेंटिफाय करू शकतो की इनोव्हेशन हे आपल्याला कधी दिसून येतात जेव्हा न्यू टेक्नॉलॉजी असेल किंवा न्यू इंडस्ट्रीज इस्टॅब्लिश असतील किंवा न्यू इकॉनॉमिक सिस्टम असेल, अशा ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात इनोव्हेशन हे होताना दिसून येतात.
Next is invention. Invention use new knowledge to create something new, perhaps the service or the price of equipment. Invention are useful if they are have a potential to enable people to do things in different way and different and better way, or do things which they would like to be do but could not have been done before. They are useful in they can satisfy the needs or a desire with their could otherwise go unmet. Invention cannot always be put an immediate beneficial use. म्हणजेच इन्व्हेन्शन म्हणजेच काय तर आपल्याकडे जे काही सर्व्हिसेस आहेत किंवा न्यू आयडियाज आपण जनरेट करण्यासाठी किंवा नवीन काहीतरी तयार करण्यासाठी किंवा नवीन इक्विपमेंट तयार करण्यासाठी जे काही आपण नवीन नॉलेज मिळवत असतो किंवा नवीन जे काही चेंजेस करत असतो त्यालाच आपण इन्व्हेन्शन असं म्हटलं जातं. म्हणजेच एखादी गोष्ट डिफरंट वेने करायची असेल किंवा बेटर वेने करायची असेल तर त्याच्यासाठी जे काही आपण आयडिया जनरेट करत असतो किंवा जे काही इनोव्हेशन आपण करत असतो त्यालाच आपण आपल्याकडे जे काही आयडिया जनरेट असतो किंवा एखादा विचार आपण करून जे काही नवीन बेटर वेने आपण प्रोसेस असेल किंवा सर्व्हिस असेल प्रोव्हाइड करण्याचा विचार करत असतो किंवा प्रोव्हाइड करत असतो त्यालाच आपण इन्व्हेन्शन असं म्हटलं जातं. परंतु ती आयडिया ही पहिले कोणत्याही पद्धतीने यूज केलेली असताना अशा प्रकारची जी काही आयडिया यूज केली जाते त्यालाच आपण इन्व्हेन्शन असं म्हटलं जातं. इन्व्हेन्शनच्या माध्यमातून आपण जे काही आपले सॅटिस्फॅक्शन लेवल आहे ते आपण वाढवू शकतो किंवा आपण जे काही आपल्या गरजा आहेत ते आपण सॅटिस्फाईड करू शकतो. पण प्रत्येक इन्व्हेन्शन हे आपल्याला युजफुल होईलच असं नाही. म्हणजे इमिडिएट बेसवरती आपण ते युजफुल ठरेलच किंवा बेनिफिशियल ठरेलच असं नाही. तर त्याला प्रत्येक इन्व्हेन्शनला आपल्याला बेनिफिशियल यूज होण्यासाठी आपल्याला काही टाईम हा द्यावा लागतो. इमिडिएट बेसिसवरती इन्व्हेन्शन हे युजफुल नसतात. ॲज इंडिव्हिज्युअल्स एव्हरीवन बेनिफिट ऑफ द पोस्ट invention. For example, if the wheel had not been invented many years ago, people could not have been able to benefit from the form of transport which incorporate the wheel, carts and horse-drawn carriers, bicycles, motor cars, buses and trains. All required a प्रायर इन्व्हेन्शन्स ऑफ द व्हील. म्हणजेच जे काही इन्व्हेन्शन होत असतात त्याचा इन्व्हेन्शन झाल्याच्या नंतर त्याच्या बेनिफिट प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती हा घेत असतो. इन्व्हेन्शन म्हणजेच थोडक्यात काय तर आपण जे काही नवीन चेंजेस करत असतो किंवा नवीन जे काही डेव्हलप करत असतो प्रोडक्ट त्यालाच आपण रादर दॅन एक्झिस्टिंग प्रोडक्टपेक्षा आपण जे काही नवीन प्रोडक्ट डेव्हलप करत असतो त्यालाच आपण इन्व्हेन्शन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर हिस्ट्रीमध्ये आपल्याला माहिती आहे की व्हीलचा शोध लावलेला आहे. म्हणजेच इन्व्हेन्शन झालेलं आहे ते मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट करून व्हीलचा शोध लागलेला आहे काही वर्षापूर्वी. त्यालाच आपण इन्व्हेन्शन असं म्हटलं जातं. त्या इन्व्हेन्शनचा यूज करून आता सध्याच्या युगात आपल्याला कार असतील किंवा मोटर बाईक असतील किंवा बस असतील ट्रेन असतील याच्यामध्ये त्याचा उपयोग केलेला दिसून येतो. म्हणजे त्या काळी झालेलं जे इन्व्हेन्शन होतं त्याचा आपल्याला आता मोठ्या प्रमाणात यूज होताना दिसून येतं आहे. अशा प्रकारे जे काही आपण नवीन चेंजेस करत असतो किंवा जे काही एक्झिस्टिंग प्रोडक्टपेक्षा नवीन प्रोडक्ट जे काही डेव्हलपमेंट करत असतो त्यालाच आपण इन्व्हेन्शन असं म्हटलं जातं. Invention can only confirm benefit with they are useful in helping individuals and organization to achieve a purpose and objectives. The will have been useful invention because it achieve the purpose of enabling people to travel and transport goods more easily from one place to another. म्हणजेच इन्व्हेन्शनचा युजफुल बेनिफिट आपल्याला कधी होत असतो तर जेव्हा आपण युजफुल त्याचा आपल्याला मदत करण्यासाठी त्याचा युजफुल उपयोग करत असतो. म्हणजे आपल्याला एखाद्या कामात हेल्प घेण्यासाठी आपण त्याचा यूज करत असतो त्याच वेळेला आपल्याला त्याचा बेनिफिट हा दिसून येतो. म्हणजेच इंडिव्हिज्युअल व्यक्तीला असेल किंवा ऑर्गनायझेशनला असेल त्याचे पर्पज किंवा त्याचे ऑब्जेक्टिव्ह अचीव करायचे असतील त्याच्यावेळी आपण जे काही आयडिया यूज करत असतो त्याला अशा माध्यमातून आपण इन्व्हेन्शन हे यूज करत असतो. म्हणजेच समजा व्हीलचा आपल्याला शोध लागला त्यामध्ये इन्व्हेन्शन झाले त्या काळी परंतु त्याचा जर आपण काहीच उपयोग केला नसता तर त्याचा आपल्याला बेनिफिट कळला नसता. परंतु त्याचा यूज आपण ट्रान्सपोर्टेशनसाठी केला. म्हणजेच इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा कंपनीने गुड्सचा ट्रान्सपोर्टसाठी त्याचा उपयोग करून वेगवेगळ्या व्हेकलचा यूज करून व्हेकलमध्ये त्या व्हीलचा यूज करून ट्रान्सपोर्टेशन सिस्टमसाठी आपण त्याचा यूज केला तेव्हा त्याचे आपल्याला बेनिफिट कळले. अशा पद्धतीचे इन्व्हेन्शनचे बेनिफिट आपल्याला आपल्या कामामध्ये हेल्प करण्यासाठी त्याचा वापर करत असतो तेव्हा आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या इन्व्हेन्शन हे आपल्याला मार्केटमध्ये झालेलं दिसून येतं. त्याचा बेनिफिट आपल्याला लाँग टाईमसाठी दिसून येतो. म्हणजे त्याचे बेनिफिट आपल्याला लवकर इमिजिएट बेसिसवरती न दिसता आपल्याला लाँग टाईम नंतर त्याचे बेनिफिट आपल्याला दिसून येतात. ज्याप्रमाणे आपल्याला आता या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे व्हीलचा हा काही वर्षापूर्वी आपल्याला शोध लागलेला परंतु त्याचा बेनिफिट आपल्याला आताच्या युगात आपल्याला कळून येतो की त्यावेळी जे इन्व्हेन्शन झालेलं होतं त्याचा आपल्याला आता बेनिफिट योग्यरित्या मिळतं. अशा पद्धतीने इन्व्हेन्शनचे बेनिफिट आपल्याला इमिजिएट बेसिसवर न मिळता लाँग टाईम नंतर आपल्याला ज्याप्रमाणे आपण त्याचा यूज करू त्याप्रमाणे आपल्याला म्हणजेच आपल्या कामासाठी
ती ज्याप्रमाणे आपण यूज करू त्याप्रमाणे आपल्याला त्याचे बेनिफिट हे कळत जातात. अशा पद्धतीने इन्व्हेन्शन हे मार्केटमध्ये आपल्याला होताना दिसून येत असतात. नेक्स्ट इज क्रिएटिव्हिटी. The term creativity and innovation are often the interchangeable, but each has unique contents. Creativity is the ability to bring something new into existence. These definitions empathize the ability, not the activity, to bring something new into existence. Therefore, the person may conceive of something new but not take a necessary action to make it a reality. Innovation is a process of doing new things. Ideas have a little values until they are converted into the product, services, or process. Innovation, therefore, is process of transformations of the creative ideas into the useful application. But the creativity is prerequisite to innovation. म्हणजेच क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन हे आपल्याला इंटरचेंजेबल दिसून येतात. म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्याला साम्य दिसून येतं, परंतु त्यामध्ये काही कॉन्सेप्ट हे आपल्याला युनिक दिसून येतात. म्हणजेच काही प्रमाणात आपल्याला त्यामध्ये चेंज हे दिसून येतात. तर क्रिएटिव्हिटी म्हणजेच काय, तर क्रिएटिव्हिटी ही आपल्याला एखादं नवीन गोष्ट करण्यासाठी भाग पाडत असते किंवा त्या व्यक्तीकडे ती ॲबिलिटी असते, म्हणजे कॅपॅसिटी असते की ती व्यक्ती काहीतरी नवीन प्रोडक्ट किंवा नवीन सर्व्हिसेस घडवून आणू शकते किंवा नवीन काहीतरी करू शकते. एक्झिस्टिंग प्रोडक्टमध्ये ती नवीन म्हणजे जे अवेलेबल प्रोडक्ट आहे किंवा अवेलेबल सर्व्हिसेस आहे त्यामध्ये ते नवीन काहीतरी करण्याची त्याच्याकडे कॅपेबिलिटी असते. त्यालाच आपण क्रिएटिव्हिटी असं म्हटलं जातं. यामध्ये ॲबिलिटी म्हणजेच कॅपेबिलिटी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजेच क्रिएटिव्हिटीमध्ये फक्त त्याच्याकडे कॅपेबिलिटी असते, तो पूर्णपणे ते नवीन गोष्ट करण्याकडे किंवा एक्झिस्टिंग प्रोडक्टमध्ये किंवा सर्व्हिसेसमध्ये तो चेंज करण्याकडे तो लक्ष देत नसतो, फक्त त्याच्याकडे ती कॅपॅसिटी असते. तेव्हा आपण त्याला क्रिएटिव्हिटी असं म्हटलं जातं. म्हणजेच क्रिएटिव्ह पर्सन हा त्यामध्ये एखादी आयडिया जनरेट करू शकतो. म्हणजेच न्यू प्रोडक्ट एक्झिस्टिंग प्रोडक्टमध्ये काही न्यू चेंजेस करायचे, तो क्रिएटिव्हिटीमधून तो आपल्याला सांगू शकतो, परंतु कोणत्याही प्रकारची तो ॲक्शन घेत नसतो. म्हणजे ती रिॲलिटीमध्ये आणण्यासाठी किंवा ती आयडिया रिॲलिटीमध्ये उतरवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ॲक्शन घेत नसतो. अशा वेळी आपण त्याला क्रिएटिव्हिटी असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात एखाद्या एक्झिस्टिंग प्रोडक्ट किंवा एखादी नवीन गोष्ट घडवण्यासाठी जी काही आयडिया जनरेट करत असतो, ती युजफुल आयडिया जनरेट करत असतो किंवा एक्झिस्टिंग प्रोडक्टमध्ये बदल घडवण्यासाठी जी काही आयडिया जनरेट करून ती आयडिया जनरेट करण्याची जी कॅपेबिलिटी असते किंवा ॲबिलिटी असते त्यालाच आपण क्रिएटिव्हिटी असं म्हटलं जातं. तर इनोव्हेशन म्हणजेच काय, तर इनोव्हेशन ही पूर्णपणे एखादी प्रोसेस आहे, एक प्रोसेस आहे ज्याच्या माध्यमातून आपण नवीन गोष्ट घडवू शकतो. म्हणजेच त्या इनोव्हेशनमध्ये फक्त आयडिया जनरेट होऊन मग त्याला कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू नसते. जेव्हा ती आयडिया प्रोडक्ट किंवा सर्व्हिस किंवा प्रोसेसमध्ये जेव्हा कन्वर्ट होते तेव्हाच इनोव्हेशनला हे व्हॅल्यू दिली जाते. म्हणजे इनोव्हेशनमध्ये त्या आयडियाला व्हॅल्यू असते. म्हणजेच इनोव्हेशन म्हणजे पूर्णपणे एक प्रोसेस आहे ज्याच्या माध्यमातून आपण आयडिया जनरेट करून एखादं नवीन प्रोडक्टमध्ये ती कन्वर्ट करतो किंवा नवीन सर्व्हिस असेल किंवा प्रोसेसमध्ये ती कन्वर्ट करतो, तेव्हाच आपण इनोव्हेशन केलं असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात इनोव्हेशन ही एखादी प्रोसेस आहे ज्याच्या माध्यमातून आपण क्रिएटिव्ह आयडियाचा यूज करून युजफुल ॲप्लिकेशनमध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करतो, तेव्हा आपण इनोव्हेशन झालं असं म्हणत असतो. म्हणजेच थोडक्यात इनोव्हेशन म्हणजेच क्रिएटिव्ह आयडियाचा यूज करून एखादं युजफुल ॲप्लिकेशन तयार करणे, ही जी काही ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस आहे त्यालाच आपण इनोव्हेशन असं म्हटलं जातं. तर क्रिएटिव्हिटी ही आपल्याला इनोव्हेशन पूर्वतयारी असं म्हणता येईल. म्हणजेच क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातूनच आपण इनोव्हेशन हे घडवू शकतो. जर आपल्याकडे क्रिएटिव्हिटी नसेल तर आपल्याला इनोव्हेशन घडवताना मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणजेच इनोव्हेशन जर घडवायचं असेल तर आपल्याला क्रिएटिव्हिटी असणं हे खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट इज क्रिएटिव्हिटी प्रोसेस. Idea usually involved through the creative process whereby the imaginative people germinate the ideas, nurture them and develop them successfully. There are few stages in creative process. They are first is idea germination, next is preparation, sixth is incubation, फोर्थ इज इल्युमिनेशन अँड फिफ्थ इज व्हेरिफिकेशन. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला क्रिएटिव्हिटीची प्रोसेस दिली आहे, त्याच्या माध्यमातून म्हणजेच या प्रोसेसच्या माध्यमातून आपण क्रिएटिव्हिटी कशा पद्धतीने तयार केली जाते ते आपण पाहू शकतो. म्हणजेच क्रिएटिव्हिटी कशा पद्धतीने निर्माण होते ते आपण पाहू शकतो. कारण आयडिया ही प्रत्येक व्यक्तीला जनरेट होत असते. म्हणजेच एखादी आयडिया ही प्रत्येक व्यक्तीकडे आपल्याला जनरेट होताना दिसून येते, परंतु ते आयडिया ग्रिमिनेशन करून त्याच्यानंतर त्याचं नेचर आयडेंटिफाय करून त्याच्यानंतर डेव्हलप कशा पद्धतीने करता येईल सक्सेसफुली याच्याकडे जेव्हा लक्ष दिलं जातं त्यालाच आपण क्रिएटिव्हिटीची प्रोसेस असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या स्टेप दिलेले आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. फर्स्ट इज आयडिया ग्रिमिनेशन. Idea germination is the seeding stage of new idea recognition. It is not like planting seeds but more likely to natural seeding that occur when the pollinated flower seeds
scattered by winds and find a fertilized ground to the take roots. How the idea is germinated in the mystery, it is not something that can be examined under the microscope. However, the sum of the creative ideas can be tracked to the individual interest in or curiosity about the specific problem or the area study. For the most of the entrepreneur, idea bring with interest in the subject or the curiosity about the finding a solution on the particular problem. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला क्रिएटिव्हिटी प्रोसेसमधील पहिली स्टेज दिली आहे ती म्हणजे आयडिया ग्रिमिनेशन. आयडिया ग्रिमिनेशन म्हणजेच काय, तर आपल्याला एखादी आयडिया जनरेट होणे किंवा एखादी आयडिया रिकग्नाइज होणे म्हणजेच त्याला आयडिया ग्रिमिनायझेशन असं म्हटलं जातं. तर आयडिया ग्रिमिनायझेशन ही आपल्याला एखाद्या सीडिंग स्ट्रॅटेजीसारखी आहे, सीडिंग स्टेजसारखी आहे. म्हणजेच आपण एखादं प्लॅन्टेशन करत असतो, ते प्लॅन्टेशन आपण एखाद्या म्हणजे बी रुजून येत असते, त्याच्या माध्यमातून जे रोप तयार होतं तशा पद्धतीची ही आयडिया ग्रिमिनेशन ही स्टेज आहे. याच्यामध्ये आपण स्वतः प्लॅन्टिंग करतो ते नाही, तर नॅचरली जे काही सीडिंग होत असतं म्हणजे पर्यावरणाकडून जे काही नॅचरली सीडिंग होत असतं त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी कंपॅरिझन करून दाखवलेलं आहे. म्हणजेच जेव्हा एखादं फूल फुलल्याच्यानंतर त्याला फळ आल्याच्यानंतर त्याच्यामधून जे काही त्या फळामधून जे काही बिया जातात त्या वाऱ्याच्या माध्यमातून एखाद्या ठिकाणी उडत जाऊन त्याच्यानंतर ते फर्टिलाइज ग्राउंड शोधून त्या ठिकाणी त्या बीमधून जे एखादे रोपटं तयार होतं तशा पद्धतीने आपल्याला आयडिया ह्या ग्रिमिनेशन झालेल्या दिसून येतात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या मनात एखादा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तयार झाल्याच्यानंतर त्याच्यावरती सोल्युशन आयडेंटिफाय केलं जातं, त्याच्यावरती तो आयडिया वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रिमिनाइज करत असतो. अशा पद्धतीने आयडिया ग्रिमिनेशन हे झालेलं दिसून येतं. म्हणजेच आयडिया जर आयडेंटिफाय करायचे असतील किंवा आयडिया रिकग्नाइज व्हायचे असतील तर त्या व्यक्तीमध्ये आपल्याला ते एखाद्या सब्जेक्टविषयी इंटरेस्ट असणं, त्याचबरोबर एखाद्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन आयडेंटिफाय करण्यासाठी त्याच्याकडे क्युरिओसिटी असणं हे खूप गरजेचं आहे. जर त्या व्यक्तीकडे इंटरेस्ट आणि क्युरिओसिटी असेल तरच ती व्यक्ती एखादी न्यू आयडिया जनरेट करू शकते, म्हणजे आयडिया ग्रिमिनेशन त्या ठिकाणी होऊ शकतं. जर त्या व्यक्तीकडे एखाद्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट नसेल किंवा त्याच्या एखाद्या प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी त्याची क्युरिओसिटी नसेल तर कोणत्याही प्रकारची आयडिया त्या ठिकाणी जनरेट होऊ शकत नाही. म्हणजेच थोडक्यात आपल्याला एखादी आयडिया जनरेट करण्यासाठी एखाद्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी क्युरिओसिटी असणं गरजेचं आहे. म्हणजेच जर त्या सब्जेक्टमध्ये त्याला इंटरेस्ट नसेल किंवा त्या विषयात त्याला क्युरिओसिटी जर नसेल तर त्या विषयाकडे तो डुंकूनही पाहणार नाही, म्हणजेच त्या सब्जेक्टकडे किंवा त्या प्रॉब्लेमकडे आपण पाहतच नाही. तो आपल्याला इतर व्यक्तींकडून तो आपण सॉल्व करून घेतो. पण त्या विषयात जर इंटरेस्ट असेल तर तो काही ना काही करून वेगवेगळे प्रॅक्टिसेस करून त्यावरती आयडिया ह्या आयडेंटिफाय करत असतो. अशा पद्धतीने आयडिया ग्रिमिनेशन आपल्याला होताना दिसून येतं. नेक्स्ट इज प्रिपरेशन्स. वन्स द सीड ऑफ क्युरिओसिटी टेक्स प्लेस, creative people embark and conscious search for answer. It is a problem that they are trying to solve. Then they bring a intellectual journey, seek information about the problem and how other have tried to resolve it. If it is an idea for a new product or services, then one will be go for the market research. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट स्टेज दिली आहे ती म्हणजेच प्रिपरेशन. म्हणजेच क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये नेक्स्ट स्टेज आहे ती म्हणजेच प्रिपरेशन. म्हणजेच एकदा का एखाद्या व्यक्तीमध्ये क्युरिओसिटी तयार झाली, तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी असेल किंवा त्या सब्जेक्टमध्ये एखाद्या व्यक्तीला इंटरेस्ट झाला, त्यानंतर तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी त्याच्यामध्ये क्युरिओसिटी तयार झाली की तो मार्गस्थ होतो की त्या प्रॉब्लेमवरती आन्सर शोधण्यासाठी तो तयार होतो. म्हणजेच तो त्या आपल्या कामाला सुरुवात करत असतो, कशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व करता येईल त्याच्यासाठी तो त्या ठिकाणून जर्नी ही चालू होत असते. प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या दिशेने त्याचा प्रवास हा त्या ठिकाणी चालू होतो. त्यामध्ये मग इन्फॉर्मेशन कलेक्शन असेल किंवा मग इतर व्यक्ती त्या प्रॉब्लेमवरती कशा पद्धतीने सोल्युशन आयडेंटिफाय करतात ते पाहणं असेल. मग अशा प्रकारच्या वेगवेगळ्या माध्यमातून ते प्रॉब्लेमच्या इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतो. म्हणजे त्याच्यावर परत इतर व्यक्ती कशा पद्धतीने त्याच्यावरती सोल्युशन आयडेंटिफाय करतात, त्याचे काही ते कशा वेने जातात तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी, याच्याविषयी तो इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतो. प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी त्या प्रॉब्लेमवरती आन्सर आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करत असतो. जर समजा ही आयडिया जर न्यू प्रोडक्टसाठी असेल किंवा न्यू सर्व्हिससाठी जर असेल क्रिएट झालेली, मग तो काय करतो तर त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या प्रकारचा डेटा हा आपल्याला पहिला मिळत नसतो. मग त्याच्यासाठी आपल्याला नवीन डेटा तयार करावा लागतो. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर मार्केट रिसर्च. मग अशावेळी ती व्यक्ती मार्केट रिसर्चसाठी बाहेर मार्केटमध्ये जाते, त्याच्यानंतर मार्केट रिसर्च करते. मग त्याच्यानंतर ती न्यू आयडिया कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करता येईल याच्याकडे ते लक्ष देत असतात. म्हणजेच थोडक्यात प्रिपरेशन स्टेजमध्येच काय तर आपल्याला जी काही आयडिया जनरेट झालेली आहे किंवा त्या प्रॉब्लेमवरती क्युरिओसिटी तयार झालेली आहे, त्याच्यानंतर ती प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण कशा पद्धतीने आपण तयारी करतो त्याला आपण प्रिपरेशन स्टेज असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज इन्क्युबेशन. इन्क्युबेशन इज अ स्टेज ऑफ
mulling it over. While the subconscious intellect assume control or the creative process, it is the crucial aspects of the creativity become when the consciously focus on the problem. We have intellect rationally to attempt to the find out the systematic solutions. The subconscious minds it's allowed to wonders and treasures of fantastics and is therefore the open to unusual information and knowledge. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला थर्ड स्टेप दिली आहे ती म्हणजे इन्क्युबेशन म्हणजेच काय तर आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी क्युरिओसिटी तयार होत असते, त्यामुळे आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशनही कलेक्ट केलेली असते. मग त्या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपण सोल्युशन आयडेंटिफाय करू शकतो त्याच्यासाठी आपण त्या इन्फॉर्मेशनचं इन्क्युबेशन केलं जातं. म्हणजेच त्या इन्फॉर्मेशनवरती आपण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून त्याच्यातून आपण सोल्युशन आयडेंटिफाय करत असतो. त्यालाच आपण इन्क्युबेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच जे काही आपल्याकडे इन्फॉर्मेशन आलेली आहे त्याच्यावरती आपण फोकस करून कशा पद्धतीने आपल्याला त्याचबरोबर आपल्याला जो काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती फोकस करून आपल्याला मिळालेल्या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपण कशा रीतीने आपण त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक सोल्युशन त्याच्यावरती आयडेंटिफाय करू शकतो याच्याकडे आपण लक्ष देत असतो. त्यालाच आपण इन्क्युबेशन असं म्हटलं जातं. या सिच्युएशनमध्ये सबकॉन्शियस माइंड असतात ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन आयडेंटिफाय करण्यासाठी, त्याचबरोबर जी काही इन्फॉर्मेशन मिळालेली आहे किंवा त्याच्याकडे जे काही नॉलेज मिळालेलं आहे ते ओपन माइंडने यूज करून त्याच्यावरती योग्यरीत्या आपल्याला सोल्युशन आयडेंटिफाय करताना दिसून येतात. म्हणजेच एखाद्या प्रॉब्लेम आल्याच्यानंतर त्याचं इन्फॉर्मेशन कलेक्ट केल्याच्यानंतर त्याच्यावरती कशा पद्धतीने आपण त्या इन्फॉर्मेशनचा यूज करून त्या प्रॉब्लेमला फोकस करून त्याच्यावरती कशा पद्धतीने सिस्टमॅटिक वेने आपण सोल्युशन आयडेंटिफाय करू शकतो किंवा आयडेंटिफाय करत असतो, त्यालाच आपण इन्क्युबेशन असं म्हटलं जातं. Next is illumination. The stage of illumination occur when the idea surface as realistic creations. There will be the moment when the individual will says, "Oh, I see." Illumination may be ट्रिगर्ड बाय द ऑपॉर्च्युनिटी इन्सिडेंट. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट स्टेज दिली आहे ती म्हणजे इल्युमिनेशन म्हणजेच काय तर आपल्याला ज्यावेळी आयडिया आपल्याला सरफेस मिळत असतो, म्हणजे आपल्याला आयडिया त्या ठिकाणी आयडेंटिफाय होत असते, त्याच स्टेजला आपण इल्युमिनेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच एखादी प्रॉब्लेमवरती जेव्हा आपण विचार करत असतो, म्हणजे इन्क्युबेशनच्या माध्यमातून आपण जी काही इन्फॉर्मेशन मिळालेली असते त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारची सोल्युशनही आयडेंटिफाय करत असतो. जेव्हा ते आपल्याला सोल्युशन किंवा आयडिया जी सोल्युशन किंवा आयडिया जी मिळत असते तेव्हाच आपण इल्युमिनेशन स्टेज असं म्हटलं जातं. त्यामध्ये प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीची मुवमेंट असते की ओ आय सी, म्हणजेच त्याला काहीतरी त्या ठिकाणी आयडिया सापडलेली असते, त्यावेळी त्याच्याकडूनही अशा प्रकारचे जे काही मुवमेंट असते किंवा रिॲक्शन असते ती आपल्याला मिळालेली आढळून येते. जर अशा प्रकारची हे इल्युमिनेशन हे आपल्याला ऑपॉर्च्युनिटी इन्सिडेंटमधून आपल्याला आयडेंटिफाय मिळत असतात. म्हणजे एखाद्या इन्फॉर्मेशनचं ॲनालिसिस करत असताना आपण इन्सिडेंटली त्या ठिकाणी आपल्याला त्यावरती सोल्युशन मिळत असतं. म्हणजेच भरपूर प्रमाणात विचार केल्याच्यानंतर किंवा ते वेगळ्या पद्धतीने ॲनालिसिस केल्याच्या नंतर आपल्याला एका कुठच्या तरी पद्धतीने त्याच्या माध्यमातून अचानक इन्सिडेंटली त्या ठिकाणी आपल्याला आयडियाही जनरेट होत असते किंवा त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशनही मिळत असतं. त्यालाच आपण इल्युमिनेशन असं म्हटलं जातं. Most creative people go through the many cycles of the preparation and incubations. Searching for that indicates the catalyst in order to give their ideas a full meaning. When the cycles of creativity behavior does not result in a catalyst event, the cycle is repeated unless it dies. This stage is very crucial and critical for entrepreneur because its idea by themselves have little meaning. म्हणजेच या स्टेजमध्ये प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा मोठ्या प्रमाणात त्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने ते प्रिपरेशन स्टेजमध्ये किंवा इन्क्युबेशन स्टेजमध्ये जात असतो. म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन कलेक्ट करणे असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्या इन्फॉर्मेशनचं ॲनालिसिस करणे असेल, याच्या माध्यमातून तो या स्टेजपर्यंत पोहोचत असतो. जोपर्यंत त्याला ते आयडिया मिळत नाही किंवा त्याच्या आयडियाला फुल मिनिंग मिळत नाही, म्हणजे त्या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून असेल किंवा ॲनालिसिस केल्याच्यानंतर ही आयडिया किती प्रमाणात सक्सेसफुल होईल हे त्याला तोपर्यंत पटत नाही किंवा ती आयडिया फुल मिनिंगने क्रिएट होत नाही, तोपर्यंत तो ह्या स्टेजमध्ये येत नाही. मग अशा स्टेजमध्ये येण्यासाठी तो वेगवेगळ्या पद्धतीने इन्फॉर्मेशन हा कलेक्ट करत असतो, त्याच्यानंतर त्या इन्फॉर्मेशनचं इन्क्युबेशन करत असतो. जर ते आयडिया त्या एका प्रोसेसने जर फुलफिल झाली नाही तर तो दुसरी प्रोसेस स्टार्ट करत असतो. अशा प्रकारचे सायकल हे आपल्याला ती व्यक्ती डाय होईपर्यंत आपल्याला अशा प्रकारचे सायकल हे चालू असताना दिसून येतात. किंवा ती आयडिया जोपर्यंत फुलफिल मिळत नाही, फुल मिनिंगने आयडिया मिळत नाही, तोपर्यंत ही आपल्याला प्रोसेस कंटिन्यूअस चालत राहिलेली दिसते. तर ही स्टेज ही प्रत्येक एंटरप्रेन्युअरला खूप क्रिटिकल आणि क्रुशियल आहे. कारण जर एखाद्या एंटरप्रेन्युअरला आयडिया जनरेट झाली आणि त्याला फुल मिनिंगने ती आयडिया तयार झाली तरच त्याला काहीतरी त्या आयडियाला व्हॅल्यू मिळत असते. म्हणजे त्या व्यक्तीला
त्या जनरेट झालेल्या आयडियाला काहीतरी मिनिंग येत असतं. म्हणून ही स्टेज खूप महत्त्वाची असते. या स्टेजच्या माध्यमातून आयडियाला फुलफिल कशा पद्धतीने होईल याच्याकडे या स्टेपमध्ये लक्ष दिलं जातं. नेक्स्ट इज व्हेरिफिकेशन्स. वन्स द आयडिया दॅट इज इल्युमिनेटेड इन द माइंड ऑफ द इंडिव्हिज्युअल हॅज लिटिल मिनिंग, it is verified as realistic and useful. Entrepreneurial effect is essential in order to themselves to illuminate idea into the verified, realistic and useful applications. Verification is the development stage of refining knowledge into the applications. During this stage, many ideas faced by the wayside as they proved too impossible or have a little values. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यात लास्ट स्टेज दिली ती म्हणजे व्हेरिफिकेशन. म्हणजेच एखादी आयडिया जनरेट झाल्याच्यानंतर त्याच्या इल्युमिनेशन झाल्याच्यानंतर ती आयडिया किती प्रमाणात सक्सेसफुल होईल, ती किती प्रमाणात रिअलिस्टिक आणि युजफुल आहे हे आपण व्हेरीफाय केलं जातं. म्हणजेच प्रत्येक एंटरप्रेन्युअरला ही स्टेज खूप महत्त्वाची असते. त्याच्या माध्यमातून तो जी काही आयडिया किंवा इल्युमिनेशन झालेलं असतं आयडियाचं ते व्हेरीफाय करून पाहत असतो. त्याचबरोबर ते किती प्रमाणात रिअलिस्टिक आहे, त्याचबरोबर किती प्रमाणात युजफुल ॲप्लिकेशन आहे त्याचं ते व्हेरिफिकेशन करत असतो. म्हणजेच थोडक्यात या व्हेरिफिकेशन स्टेजमध्ये ती आयडिया नॉलेजचं डेव्हलपमेंट हे ॲप्लिकेशनमध्ये कशा पद्धतीने करता येईल, म्हणजेच आपल्याला जे काही नॉलेज आहे त्याचं ॲप्लिकेशनमध्ये कशा पद्धतीने रूपांतर करता येईल याच्याकडे लक्ष दिलं जातो. परंतु अशा स्टेजमध्ये मोठ्या प्रमाणात भरपूर ज्या आयडिया आहेत त्या आपल्याला फेल होताना दिसतात. कारण त्या ठिकाणी प्रूव्ह करताना इम्पॉसिबल होत असतं. म्हणजे ती आयडिया आपल्याला सक्सेसफुल होत नसते किंवा जे काही त्या आयडियाला व्हॅल्यूज जे असतात ते कमी प्रमाणात व्हॅल्यू मिळत असतात. त्यामुळे या स्टेजमध्ये मोठ्या प्रमाणात आयडिया आपल्याला फेल होताना दिसतात. अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्टेप दिले आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला क्रिएटिव्हिटी होताना आढळून येते. म्हणजेच क्रिएटिव्हिटीच्या ह्या प्रोसेस आपल्याला दिलेल्या आहेत.